हल्लीच्या मुलींना लग्न उशिरा का करायचं असतं याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. तर हल्ली प्रत्येक घरात एक किंवा दोन मुलगा मुलगी असतात. मुली ज्या घरात असतात त्यांना अतिशय प्रेमाने वाढवलं जातं, लाडाने वाढवलं जातं, त्यांच्यावरती खूप माया केली जाते, त्यांच्या आवडीनिवडी जपल्या जातात, त्यांना उच्च शिक्षित केलं जातं, खूप स्वातंत्र्य दिलं जातं, बरोबर. त्याचप्रमाणे चांगल्या MNC मध्ये त्यांना नोकरी मिळाली तर नोकरी करण्याचं पण स्वातंत्र्य असतं, चांगल्या पगाराची नोकरी असते. पण ह्या सगळ्या गोष्टी लग्नानंतर कंटिन्यू होतील का नाही ह्याची त्यांना शाश्वती नसते. असं का? तर तिच्या आजूबाजूच्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडनं तिने लग्नाविषयी बरेच वेळा नकारात्मकच गोष्टी ऐकलेल्या असतात. जसं की तिच्या मैत्रिणी असतील, काकू, मामी, आई तिची स्वतःची, ह्या सगळ्यांकडून लग्नाविषयी चांगलं ऐकण्याच्या ऐवजी तिने बरेच वेळा कंप्लेंट्सच ऐकलेल्या असतात. तर असं झालं की तिच्या मनात शंका येते की माझंही स्वातंत्र्य हिरावलं जाईल का, मला सुद्धा लग्नानंतर खूप कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील का, खूप ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतील का, माझ्या शिक्षणाचं काय, मला नंतर नोकरी करू देतील का. हे सगळे जे प्रश्न आहेत हे तिच्या मनात असल्यामुळे ती शक्यतो लग्न टाळायचा प्रयत्न करते. तर माझं या सगळ्या मुलींना एक म्हणणं आहे की लग्न टाळण्याच्या ऐवजी त्या शंकांचं निरसन कुठे होऊ शकेल का हे बघा ना तुम्ही. आपण विवाह समुपदेशन करू शकतो. त्याच्याने काय होईल की तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही समोरच्याला विचारू शकता आणि तुमच्या शंकांचं 100% निरसन झाल्याशिवाय लग्नाला होकारच द्यायचा नाही, बरोबर की नाही. नवीन मार्ग निघालेत, ते अवलंबून बघूया. धन्यवाद.